This is public news. डोंगरकडा येथे घराचे कुलूप तोडून सोयाबीन आणि गव्हाच्या पोत्याची चोरी, 1,06,000 रुपयाचा मुद्देमाल लंपास. आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल. कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील ज्ञानेश्वर चंपतराव आडकिने हे सध्या नांदेड येथे वास्तव्यास राहतात. त्यांनी त्यांच्या डोंगरकडा येथील घरामध्ये सोयाबीन व गव्हाचे पोते भरून ठेवले होते. घराला कुलूप असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून दिनांक 22 ते 23 डिसेंबरच्या दरम्यान सोयाबीनचे 50 पोते, 20 क्विंटल सोयाबीन, 1,00,000 रुपये किमतीचे, गव्हाचे 4 पोते, 2 क्विंटल गहू, 6,000 रुपये किमतीचे, असा एकूण 1,06,000 रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. ज्ञानेश्वर आडकिने हे डोंगरकडा येथील घरी आले असता त्यांना घरामध्ये चोरी झाल्याचा प्रकार निदर्शनास आला. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संतोष नागरगोजे हे अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणी आडकिने यांनी आपल्यासोबत बातचीत केली आहे, ते बघूया. रात्री 2च्या नंतर ही चोरी झाली असा माझा अंदाज आहे. आणि मला सकाळी माझ्या भावाच्या मुलांनी मला सकाळी 8 वाजता फोन केला, काका घरी असं असं झालेलं आहे. म्हणून मी सकाळी 8 वाजता नागरून निघून इथं आलो आणि नागरगोजे साहेबांना मी इथून फोन केला. मग उघडल्यानंतर काय बघितलं? त्यांनी इथं बघून मी इथं बघितलं की आपल्यामध्ये काय काय गेलेलं आहे. इथं बघितलं ते 30 ते 35 पोतं सोयाबीनचं गेलेलं आहे आणि 3 पोते गव्हाचे गेलेले आहेत. साहेब नागरगोजे साहेबांना फोन माहिती दिली.